Hello students, now we are going to study the next practical of extension 122, that is exercise number 4, handling and use of LCD projector. How to handle the LCD projector and some basic things in a LCD projector that we are going to study here. Basically LCD means the long form of LCD is liquid crystal display. That means it is a liquid crystal is a fluid like a liquid, म्हणजे पाण्यासारखं लिक्विड असते. ओके, घट्ट पाणी थोडक्यात. इन दिस स्टेट द सबस्टन्स पोजेस सम प्रॉपर्टीज बोथ लिक्विड अँड सॉलिड फॉर्म. म्हणजे हे जे लिक्विड क्रिस्टल फ्लुइड आहे हे लिक्विड आणि सॉलिड अशा दोन्ही स्टेटमध्ये उपलब्ध असतं. ओके, आता मोबाईलच्या स्क्रीनवर जी स्क्रीन दिसते ते LCDच आहे किंवा LCD TV आहे आपल्याकडं, LED TV. मग ती जी स्क्रीन दिसते ती कशी असते, हाऊ इट इज. द लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले इज कंपोज ऑफ मल्टिपल लेअर. वी आर एबल टू सी ओनली दिस काइंड ऑफ स्क्रीन ऑन मोबाईल, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर, LCD projector. We are able to see only this screen, but behind this screen there are a number of layers, and all these layers are going to form the liquid crystal display. हे सगळे लेयर एकत्र होऊन काय होतं तयार, LCD तयार होते. ओके, स्क्रीन तयार होते. सो हाऊ इट इज गोइंग टू बी कन्स्ट्रक्टेड. फर्स्ट लेयर इज ऑफ अ शीट ऑफ ग्लास. इट इज नेम ॲज इलेक्ट्रोड. दिस फिल्म इज पॅटर्न टू फॉर्म द रो अँड कॉलम. म्हणजे याच्या थ्रू रो कॉलम्स तयार होतात. ही ऑक्झिड फिल्म जी असते ह्याच्यामधली, दॅट ऑक्झिड फिल्म इज गोइंग टू फॉर्म द रो अँड कॉलम्स. पॅसिव्ह मॅट्रिक डिस्प्ले, it is termed as passive metric display. That is the second thing. Then next to it there is a polymer alignment layer. This layer undergoes a rubbing process which leaves a serial of parallel microscopic grooves. Next layer is of a polymer alignment, and ह्याच्यावरती जे काही grooves असतात, these grooves helps to align the liquid crystal molecule in a preferred direction. म्हणजे लिक्विड क्रिस्टलचे जे मॉलिक्युल्स आहेत, that molecules can be adjusted with the help of that grooves. Two such sheet of glass are prepared. One is coated with layer of polymer braid. म्हणजे दोन शीट्स तयार केले जातात. The two glass sheets are taken, then placed together and edges are scaled. म्हणजे साईडला एक छिद्र ठेवलं जातं. A corner is left unsealed so that liquid crystal material can be injected अंडर द वॅक्यूम. दोन ग्लास शीट एकमेकावर ठेवले जातात, साईडला थोडीशी जागा ठेवली जाते, कॉर्नर ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये काय केलं तर लिक्विड क्रिस्टल मटेरियल सोडलं जातं. आफ्टर दॅट कॉर्नर इज स्केल. म्हणजे लिक्विड क्रिस्टल मटेरियल सोडल्यानंतर मग कॉर्नर्स पॅक केलं जातं. नाव दिस LCD concept is going to be used mostly in a wristwatch, then pocket calculator and the computer. In the beginning it is going to be used in these things. म्हणजे रिस्टवॉच जुनं एकदम तेव्हापासून याचा वापर सुरू झालेला आहे. ओके, नाउ हाऊ ॲक्च्युली द स्क्रीन इज देअर. द LCD consists of an array of tiny segment pixel that can be manipulated to present the information. ओके, म्हणजे पिक्सेल्स टायनी सेगमेंट्सपासून LCD तयार होते. LCD consists primarily of two glass plate. This one, two glass plates असतात. Yellow color indicate the glasses. Okay, with some liquid crystal material between them. ही जे पांढरा भाग आहे, white parts is containing the liquid crystal material. Okay, there is no bulky tube. म्हणजे ही ट्यूब नसते त्याच्यामध्ये, ह्याच्यात काय असतं, लिक्विड क्रिस्टल मटेरियल असतं. ओके, like this way the LCD screen is going to be prepared. And what is the principle? लाईट फ्रॉम द पॉवरफुल लॅम्प. म्हणजे LCD प्रोजेक्टरमध्ये लाईट असते की आपला जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये पण एक लॅम्प आहे. ओके, अ लाईट फ्रॉम पॉवरफुल लॅम्प इज स्प्लिट इन टू रेड, ग्रीन अँड ब्ल्यू कलर्स. आता ह्याची एक व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्याबरोबर पाठवतो. आय विल सेंड यू वन व्हिडिओ क्लिप. जस्ट सी दॅट व्हिडिओ क्लिप. बाय दॅट वे यू कॅन गेट द आयडिया हाऊ द LCD स्क्रीन इज गोइंग टू बी ऑपरेटेड. ओके, लॅम्पमधून काय होतं, लाईट पास होते. ती लाईट is going to be divided into red, green, blue colors, then channelized through 3 panel made up of liquid crystal. आणि मग त्याचं काय होतं, चॅनलाइज नंतर ते 3 पॅनलमध्ये विभागली जाते.
आणि ते पॅनल कसे असतात, लिक्विड क्रिस्टल डॉट्स आणि पिक्सेलचे असतात. म्हणजे 3 पॅनल त्याची तयारी होतात. इलेक्ट्रिक करंट इज यूज टू स्विच इंडिव्हिज्युअल पिक्सेल ऑफ ऑर ऑन इन ईच ऑफ द पॅनल्स. प्रत्येक पॅनलचे इलेक्ट्रिक करंट ऑन ऑफ होतो. ओके. देअर बाय लेटिंग द डिफरंट कलर्स लाईट थ्रू टू मेक अप द इमेज. आणि त्याच्यामुळं काय होतं, इमेज क्रिएट होते. Working as LCD principles, I will send you one video clip also. Through that video clip, you are easily understood how the working of that LCD principle is going to be carried out. Now, the next point under this practice, that is silent feature of LCD projector, characteristics of LCD projector. This is going to be asked, what is LCD projector, and explain the characteristics. So, characteristic compact design. It is designed to carry and work anywhere you wish. तर तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही घेऊन जाऊ शकता. कॉम्पॅटॅबिलिटी. कॉम्पॅटॅबिलिटी म्हणजे ॲडजस्टेबल. द प्रोजेक्टेड वाईडली ॲक्सेप्टेड व्हेरियस व्हिडिओज, DVD प्लेअर, कॉम्प्युटर. म्हणजे इनपुट जे लागतात LCD प्रोजेक्टरला, व्हॉट एव्हर इनपुट्स आर रिक्वायर्ड, कॉम्प्युटर्स, देन LCD प्रोजेक्ट, कॉम्प्युटर, DVD player is there, anything is there. So that can be attached to the LCD projector. High resolution image. The projector display the image 800 by 600 dots. Right now, resolution is also increased. HD जे म्हणतो हाय डेफिनेशन किंवा अल्ट्रा हाय डेफिनेशन UHD, that is the image picture which we are going to show. In that the pixels are much more. Pixel म्हणजे डॉट जे आहे, डॉटने काय होते, इमेज क्रिएट होते. तर ते पिक्सेलची संख्या इथं दिलेली आहे. 800 to 600 डॉट्स, म्हणजे 800 to 600 डॉट्स मिळून, पॉईंट्स मिळून इमेज क्रिएट होते. ओके. अँड ऑल्सो 500 हॉरिझॉन्टल लाईन्स, म्हणजे आडव्या रेषा आणि पिक्सेल्स ह्याच्यामध्ये मिळून पिक्चर्स तयार होतो, इमेज तयार होते त्या स्क्रीनवरती. मल्टीस्कॅन सिस्टीम. इट हॅज मल्टीस्कॅन सिस्टीम टू कन्फर्म टू almost all computer outside the signal quickly. दॅट मीन्स कोणताही कॉम्प्युटर लावला तरी स्वतःहून तो ॲडजस्ट होतो LCD प्रोजेक्टर आणि त्याला अटॅच होतो. देर इज नो नीड फॉर मॅन्युअल ॲडजस्टमेंट फॉर एनी सेटिंग. म्हणजे मॅन्युअली सेटिंग करायला गरज पडत नाही. डिजिटल झूम फॉर कॉम्प्युटर. एक्सपांड द इमेज साईज अप्रॉक्सिमेट 60 टाइम टू द स्क्रीन. म्हणजे कॉम्प्युटरची जी स्क्रीन आहे त्यापेक्षा 16 पटीने मोठी स्क्रीन इमेज आपल्याला मिळते. मल्टी लँग्वेज मेनू डिस्प्ले. मेनू इज डिस्प्लेड इन एनी लँग्वेज, 11 लँग्वेज. म्हणजे सेटिंगमध्ये जो मेनू LCD प्रोजेक्टरचा, वॉट एव्हर द सेटिंग्ज इज देअर, दॅट मेनू इज डिस्प्लेड इन नंबर ऑफ लँग्वेजेस. सो इट कॅन बी यूज इन एनी कंट्री. पॉवर मॅनेजमेंट. रिक्वायर 200 to 240 volt alternate current. Very low power is required. We are easily operated. Less power consumption is there. So these are the features, silent features, that is the characteristics of LCD projector. Now parts of LCD projector. Now from front side, lens cover. This is the lens cover. Then focusing ring and zoom lever. Here is the focusing ring and zoom lever. Focusing means we are able to adjust the focus with it. Zoom lever, that means we are able to increase or decrease the size of the picture. जी साईज दिसते इमेज ती कमी जास्त करायची असेल तर झूम, आणि क्लिअरिटी पाहिजे असेल तर फोकस. सो दीज आर हिअर. ओके. देन इन्फ्रारेड रिमोट रिसिव्हर, म्हणजे रिमोटने ऑपरेट होतो तर त्याचं पॉईंट कुठे तर येतं. एक्झॉस्ट वेंट, जी काही गरम हवा क्रिएट होते ती हवा बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट वेंट. आणि पॉवर कनेक्टेड, म्हणजे पॉवर सप्लाय. इथं मागच्या बाजूला असेल पॉवर सप्लाय. Then at the back side, speaker is there. Now in this projector, the speaker is not shown here, but speaker is also there in a projector. Top control indicators. So these are the top control indicators are there. Then terminals and connectors. So these are at the back side. इकडं मागच्या बाजूला कॉम्प्युटर अटॅच करायचे. इनपुट terminals are there, output terminals are there.
Air intake vent. So this is the air intake, exhaust vent. From where air is taken and then get out from that particular projector. Then bottom side air intake vents are at the bottom side also air intake vents are there. Air filter is there, lamp cover is there. This one is lamp cover. Adjustable fits. Here is the adjustable fits. So these are the parts of the projector. Now how to set up the LCD projector and how to do the projection. So place the projector facing wall, screen at required distance. जिथं image पाहिजे त्याच्यापासून required distance वरती we have to keep the LCD projector. Connect projector to the computer and plug the power cord into the AC socket or in the rear projector. कॉम्प्युटरला कनेक्ट करणे, देन पॉवर कॉर्ड टू AC सॉकेट ऑफ द रिअर प्रोजेक्टर. पॉवर कॉर्ड ह्याला सेपरेट असते एल सी डी प्रोजेक्टरला, त्याला पॉवर सप्लाय द्यायला लागेल. म्हणजे प्रोजेक्टर वी हॅव टू कनेक्ट टू कॉम्प्युटर अँड ऑल्सो वी हॅव टू कनेक्ट टू द पॉवर कॉर्ड. ओके. रिमूव्ह द लेन्स कॅप. समोरची कॅप जी आहे ती काढायची. टर्न द प्रोजेक्टर ऑन बाय प्रेसिंग द स्टँड बाय बटन. स्टँड बाय बटन असतं त्याला ते बटन प्रेस केले की प्रोजेक्टर चालू होईल. द पॉवर इंडिकेटेड इल्युमिनेट्स ग्रीन. म्हणजे पॉवर चालू झाला, पॉवर सप्लाय सुरू झाला की प्रोजेक्टर सुरू झालं की ग्रीन लाईट दिसते. पॉवर सप्लाय सुरू केला, वेन यू आर गोइंग टू स्टार्ट द पॉवर सप्लाय इट इंडिकेट रेड लाईट. And when we are going to start the projector, it indicate green light when projector is going to start. Then projector is ready to start. After that one, adjust the projected image with the setup. Okay. After projector turn on, setup guide appears. Follow the setup steps in the setup guide and adjust the focus picture size. That means you have to adjust the size of picture, focusing, size of image, picture size we have to adjust. Correct the trapezoidal distortion. That means correcting the trapezoidal using the key and true corrections. Whatever the corrections were required in the image screen, that we can do it with the help of this trapezoidal distortions. Then select the input mode. Select appropriate input mode फॉर कनेक्टिंग इक्विपमेंट. म्हणजे कुठला मोड तुम्ही इनपुट दिला आहे, कॉम्प्युटर लावला आहे, DVI लावला आहे, व्हिडिओ प्लेअर लावला आहे, वॉट एव्हर द इनपुट वी हॅव गिवन टू द प्रोजेक्टर. सो दॅट इनपुट मोड वी हॅव टू सिलेक्ट. टर्न द कॉम्प्युटर ऑन. दॅट इज वी हॅव टू स्टार्ट द लॅपटॉप और कॉम्प्युटर. Then adjust the projected image. That is adjusting the focus with the help of focus ring, adjusting the picture size. Rotate the zoom ring to enlarge or shrink the picture. म्हणजे मोठं करायचं, लहान करायचं, shrink म्हणजे लहान करायचं. So we have to rotate the zoom lever. Adjusting the height of the projector can be adjusted with the help of adjusting feet. Feet असतात LCD projectorला, screw असतात. With that we are able to adjust the height of the projector. When the screen is above the projector, the projection image can be made higher by adjusting the projector. स्क्रीन जर वरती असेल, प्रोजेक्टरच्या वरती असेल, we have to adjust the image. Lift the projector to adjust the height while lifting the height adjust lever. एक लिव्हर एक असतो. बाय दॅट वी आर एबल टू ॲडजस्ट द हाईट ऑफ द. म्हणजे तुमची स्क्रीन कशी आहे, इमेज कशी पडते, त्यानुसार तुम्ही प्रोजेक्टरचं ॲडजस्टमेंट करू शकता. आफ्टर ॲडजस्टिंग यू हॅव टू रिमूव्ह द हँड्स फ्रॉम द हाईट ॲडजस्ट लिव्हर. Then the angle of projection is adjustable up to the appropriate 9 degrees from the surface on which the projector is placed. म्हणजे प्रोजेक्टरपासून 9 डिग्रीपर्यंत आपण हाईट ॲडजस्ट करू शकतो. मग आफ्टर प्रेझेंटेशन यू हॅव टू टर्न ऑफ द प्रोजेक्टर. For turn off, again you have to press standby or on button of the projector, or on the remote there is a button of standby on, that you have to press it. Again you have to press the button to find out the confirmation message which is displayed on the projector. एकदा प्रेस केलं की तुम्हाला मेसेज येतो
तुम्हाला बंद करायचं चालू अगेन यू हॅव टू प्रेस इट बाय दॅट वी आर एबल टू press the button, by that we are able to turn off the LCD projector. So that are the steps which you have to follow while operating of the LCD projector. So that is all about the LCD projection practical. You might ask the what is LCD, what are the silent features of LCD projector, characteristics of LCD projector, parts of LCD projector might be asked, and also the how to operate the LCD projector. Likewise, question will be asked in the practical exam regarding this LCD projector. Okay, thank you.